परत एकदा स्वागत आहे। आता सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आता निघालो आहोत परत एका नव्या प्रवासासाठी। आणि यावेळेस आपण करणार आहोत अष्टविनायक दर्शन, म्हणजेच अष्टविनायकची आपली ही सफर असणार आहे। आणि आज आपला पहिला गणपती असेल मोरगावचा मयुरेश्वर। ठीक आहे, सो मी तुम्हाला माहिती सांगेल पुढे जाऊन। सो आत्ता आपण आहोत ऑस्करवाडीच्या इथे, म्हणजे ऑस्करवाडी मिसळ। सो आता इथे सुद्धा आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि इथून पुढे मग आपण पुढचा प्रवास करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, KS व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक नवी सफर आपण करणार आहोत आणि ती म्हणजे अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर। अष्टविनायकातील हा पहिला गणपती तर मोरगाव हे गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका या ठिकाणी आहे। तर मोरगाव हे पुण्यापासून जवळपास 55 किलोमीटरवर आहे। तर या गावाचं नाव मोरगाव का पडलं तर त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला खूप जास्त प्रमाणात मोर पाहावयास मिळतात, त्यामुळे या गावाचं नाव मोरगाव असं पडलं। जे भक्त अष्टविनायकाचं दर्शन करत असतात, म्हणजे अष्टविनायकातील 8 गणपतीचं दर्शन करत असतात, तर ते यात्रेला सुरुवात ही मोरगावच्या मयुरेश्वराकडूनच केली जाते। म्हणजे आधी मयुरेश्वराचं दर्शन घेतलं जातं आणि तिथून यात्रेला सुरुवात होते आणि ही यात्रा जवळपास 2 दिवस व 3 दिवस चालते। म्हणजे अखंड भारतात आपण जर पाहिलं तर हे एकमेव स्थान आहे मोरगावचं मयुरेश्वर, तिथे आपल्याला मंदिरासमोर नंदी पाहावयास मिळतो। नमस्कार मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेत आणि आत्ता आपण आहोत मोरगावला, म्हणजेच श्री मयुरेश्वर गणपतीच्या मंदिरामध्ये। तर हा अष्टविनायकातला पहिला गणपती आहे, म्हणजे इथून अष्टविनायकाला सुरुवात होते। या मंदिरापासून अष्टविनायकाला सुरुवात होते। इथून अष्टविनायकाचं दर्शन 3 दिवसात पण करू शकता आणि 2 दिवसात पण करू शकता। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 5 मंदिरं आहेत आणि त्यातलंच मयुरेश्वर म्हणजे मोरगावचं एक मंदिर आहे आणि बाकी 3 आहेत ते पुणे जिल्ह्याच्या बाहेर आहे। तर मोरगावला येण्यासाठी तुम्हाला पुण्यापासून सासवड मार्गे बारामतीच्या रोडला यावं लागतं आणि पुण्यापासून जवळपास 55 किलोमीटरवरती मोरगाव आहे। आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, हे एकमेव असं मंदिर आहे जिथे तुम्हाला दिसेल की मंदिरासमोर, गणपतीच्या मंदिरासमोर नंदी आहे। आपण बघतो की महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतो आणि गणपतीच्या मंदिरासमोर मूषकराज असतात, म्हणजेच तुम्ही बघाल की इथे नंदी आहे। ठीक आहे, दुसरी गोष्ट, या ज्या मंदिराचा वसा श्री मोरया गोसावी म्हणजे संत मोरया गोसावी यांनी याचा वसा घेतला होता। आणि जी आपण आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता, ती आरतीसुद्धा इथेच पुरली होती समर्थ रामदास स्वामी यांनी। सो ह्या मंदिराचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे। तुम्ही जर बघितलं तर मूर्तीच्या म्हणजे बाप्पाच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे तुम्हाला दिसतील। सो नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि अष्टविनायकाचं दर्शन पूर्ण करा। अष्टविनायक दर्शनातला हा आपला पहिला गणपती आहे, ही आपली पहिली सफर आहे इथली। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये टेक्स्ट करून सांगा। KS व्लॉग्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असाच मला सपोर्ट द्या।